पर्यटन ही संकल्पना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रुचत आहे. त्या दृष्टीनं महाराष्ट्रात मोठी अनुकूलता आहे. मात्र या व्यवसायाला केवळ रिसॉर्टचं स्वरूप न देता ग्रामसंस्कृतीशी निगडीत असलेल्या त्याचा मूळ गाभा टिकून राहावा, यासाठी काही तत्व जपणं गरजेचं आहे, असं मत राज्य कृषी आणि सहकारी ग्रामीण महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी केलं. पिंपळगाव बसवंत येथे कृषी पर्यटन आणि बदलती जीवनशैली या चर्चासत्राप्रसंगी बसवंत कृषी पर्यटन पुरस्कार राहाता तालुक्यातील सावळी विहीर येथील अगंत्य कृषी पर्यटन केंद्राचे संचालक चैतन्य कुलकर्णीसह इतर 15 लोकांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र पुरस्कार वितरणाप्रसंगी ते बोलत होते. कृषी पर्यटन ही संकल्पना अनेक कारणाने शेतकऱ्यांना जीवनात स्थिरता देऊ शकते. शासनानं पोर्टल विपणन व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कृषी पर्यटन केंद्रावर प्रशासकीय शिबिरे आणि विविध उपक्रम आयोजित केले पाहिजे, असं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन ठाकरे हे होते. एमटीडीसीचे व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन अधिकारी यामिनी मुंडावरे, डॉक्टर धनंजय वाकले, सनदी लेखापाल राजाराम बस्ते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात उपस्थितांनी कृषी पर्यटन पुरस्कार या उपक्रमाचं कौतुक केलं. बसवंत कृषी पर्यटन महोत्सव बसवंत आंबा महोत्सवाला शेतकरी पर्यटन प्रेमी यांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना चैतन्य कुलकर्णी म्हणाले की कृषी पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसायाबरोबरच चांगल्या प्रकारच्या सेवा देण्याची मोठी गरज आहे. वृक्षारोपण तसेच चांगल्या प्रकारची सेवा लोकांना कसे समाधान मिळेल यासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचं यावेळी सांगितलं. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी.